जर तुम्ही निर्दोष असाल तर तुम्ही पोलिसांपासून का पळता? हीच शंका आता बीडच्या जनतेला आणि संपदाच्या कुटुंबाला सतावत आहे. या प्रकरणात अजून एक वाद उफाळून आला, तो म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याचा. पत्रकार परिषद घेत त्यांनी डॉक्टर संपदाच्या चरित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं. त्यांनी म्हटलं की संपदा आणि प्रशांत बनकर यांचं प्रेम प्रकरण होतं, पण आता जे पुरावे समोर आले आहेत ते सांगतात की डॉक्टर संपदाचा खून करण्यात आला आणि त्याला आत्महत्या दाखवण्यात आलं. या वक्तव्यावर संताप व्यक्त करत बीडमधील काही तरुणांनी थेट BSNLच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं. त्यांची मागणी होती रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा आणि संपदाला न्याय मिळावा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे तरुण टॉवरवर होते, एकच हाक देत, आम्हाला न्याय हवा. या सर्व गोंधळात एक महिला पुढे आली, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून सगळे थरारले. त्यांनी पुरावे दाखवले आणि ठामपणे म्हटलं, डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली नाही, त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत एक 4 पानी पत्र दाखवलं, जे संपदात सुसाईडचं नोट असल्याचं सांगण्यात आलं. त्या पत्रात निरीक्षक हा शब्द 9 वेळा लिहिला होता, पण प्रत्येक वेळी र ची वेलांटी वेगळी होती. म्हणजे पत्र बनावट असण्याची शक्यता प्रबळ आहे, कारण एकाच व्यक्तीचं हस्ताक्षर एकसारखं असतं, पण इथे ते वेगळं होतं. सुषमा अंधारे यांनी सांगितलं की तिने आणि तिच्या टीमने संपदाच्या हस्ताक्षराची तुलना केली आणि नक्कीच फरक सापडला. म्हणून आता हा फॉरेन्सिक पुरावा म्हणून पोलिसांनी तपासायला हवा. इतकंच नाही, अजून एक धक्कादायक पुरावा समोर आला. संपदाच्या मृत्यूचा वेळ पोलिसांनी सांगितला संध्याकाळी 7 वाजता, पण तिच्या मोबाईलवरून रात्री 11 वाजून 6 मिनिटांनी व्हॉट्सअप स्टेटस लाईक केलं गेलं. आता प्रश्न असा, जर ती मृत होती तर तिच्या फोनवरून हे ॲक्टिव्हिटी कशी झाली? हा पुरावा तपासाचा सगळ्यात निर्णायक टप्पा ठरू शकतो आणि म्हणूनच संपदाचा परिवार म्हणतो, या प्रकरणात काहीतरी मोठं लपवलं जातंय. सुषमा अंधारे यांनी या केसची तुलना अश्विनी बिद्रे हत्याकांडाशी केली. त्या प्रकरणातही आरोपी पोलीस अधिकारीच होता. तेव्हा आरोपी पकडला गेला होता एका छोट्याशा डिजिटल पुराव्यामुळे. हाव आर यू या मेसेजमध्ये यूच्या ऐवजी वाय लिहिलं गेलं होतं आणि त्या एका वायमुळे आरोपी गजाआड केला होता. सुषमा म्हणतात, संपदाच्या प्रकरणातही असेच सूक्ष्म पुरावे आहेत, जे संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलू शकतात. संपदाचे आई-वडील आजही शांत आहेत. ते बोलताना तोंडाला फडकं बांधतात. पण सुषमा अंधारे म्हणतात, काका, आता तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही. तुमचं लेकरू निष्पाप